कोकणातील लोकप्रिय सण म्हणून ज्याची ख्याती आहे असा सर्वांचा लाडका गणेश उत्सव अवघ्या 2 दिवसावर येऊन ठेपला आहे। राज्य सरकारनं आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली। अल्प उत्पन्नधारक नागरिक आहेत ते अद्याप देखील शासनाचा हा जो आनंदाचा शिधा आहे तो आपल्या घराच्या उंबरठ्यापर्यंत कधी येईल याची आस पाहत आहेत, वाट बघत आहेत। मात्र अद्यापपर्यंत रायगड जिल्ह्यातील 21 गोडाऊनपैकी फक्त 3 गोडाऊनमध्ये काही प्रमाणामध्ये आनंदाच्या शिधाचं साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहे। मात्र आजही 18 गोडाऊनमध्ये हे साहित्य पोचलेलंच नाही। त्यामुळे रायगड जिल्ह्याची लोकसंख्या पाहता, अल्प उत्पन्नधारक नागरिकांची संख्या पाहता हा जो आनंदाचा शिधा आहे हा त्यांच्यापर्यंत कधी पोहोचणार असा सवाल आहे। काही नागरिक या ठिकाणी आहेत, त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतोय। दादा, काय नाव तुमचं? सरकारनं जो आनंदाचा शिधा आपल्याला देण्याची घोषणा केलेली आहे, 2 दिवसावर गणेश उत्सव आलाय, काय सांगाल? काय आपली प्रतिक्रिया आहे नेमकी? माझं नाव संदीप ठाकूर। गेल्या महिन्यापूर्वी राज्य सरकारने जी काही घोषणा केली की आनंदाचा शिधा हा ऐन गणेशोत्सवाच्या अगोदर आपला जनसामान्य जनता आहे त्यांच्यापर्यंत पोहोचेल। पण तुम्ही पाहू शकाल की अल्प याच्यामधलं जे काही नागरिक आहेत, जी काही जनता आहे, त्यांना जो आनंदाचा शिधा हा गणेश उत्सवाच्या कमीत कमी 5 दिवस अगोदर तरी मिळायला हवा होता। पण राज्य सरकारने तुरळकपणे मला तर हा सर्वात पहिला प्रश्न पडला आहे की नक्की गृहिणींकरता हा जो आनंदाचा शिधा पोचणार आहे की नाही पोचणार आहे। कारण आनंदाचा शिधा थांबला आहे कशावरती, की फक्त रवा आला म्हणून थांबला आहे की राज्य सरकारचे टॅग यायचे बाकी आहेत? हे 2 गोष्टी नक्की याचं साधारण नक्की काय याची नक्कीच चाचपणी करणं गरजेचं आहे। आम्ही काही जे अन्न पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त आपल्या पेनच्या गोडाऊनमध्ये फक्त रवा आलेला आहे। पण एवढंच झालं तर बाकीचं उरलेलं साखर, जी तूर डाळ आहे आणि जो सोयाबीनचा तेल आहे 1 लिटरचा, तर ते कुठे कधी येणार? म्हणजे गणपती संपल्यानंतर येणार आहे की डायरेक्ट दिवाळीला पोचणार आहे? तर याची कुठेतरी भूमिका राज्य सरकारने बघायला हवी। हे जे काही जो का सावळा गोंधळ सुरू आहे, तो जनसामान्यांना फसवण्याचा जो प्रकार सुरू आहे, हा आनंदाचा शिधा आहे की नक्की दुःखाचा शिधा आहे, हे नक्की बघणं फार गरजेचं आहे। राज्य सरकारने त्वरित त्याच्यावरती पावलं उचलून येत्या 2 दिवसामध्ये जो गणेशोत्सव येतोय, येत्या 2 दिवसामध्ये त्यांनी आनंदाचा शिधा वाटप करावा अशी आमची विनंती आहे त्यांना। आदिवासी बांधव जे आहेत ते ज्या पद्धतीनं त्यांना दिवाळीमध्ये देखील आनंदाचा शिधा वेळेत पोचला नव्हता, दिवाळी संपल्यानंतर ते सर्व साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचलं होतं, अशी परिस्थिती काही होईल का? लोकसंख्येचा जर आपण मूल्यमापन केलं, लोकसंख्येची आकडेवारी जर आपण रायगड जिल्ह्यात बघितली, डोंगरदऱ्या खोऱ्यातील आदिवासी वाड्यापाड्यांचं जर क्षेत्रफळ बघितलं, तिथपर्यंत हा शिधा पोहोचेल का? काय आता मुळातच काय आहे की आमचा आदिवासी बांधव हा साधा बांधव आहे। तुम्ही पाहू शकाल की 30 ते 35% हा आदिवासी बांधव हा रायगड जिल्ह्यात विखुरलेला आहे। पण ह्या लोकांपर्यंत साध्या मोठ्या ज्या तुमच्या योजना येतात त्या पोचत नाहीत। तर आनंदाचा शिधा पोचणार कधी? मला तर पूर्ण सावळा गोंधळ वाटतोय। हा आनंदाचा शिधा नक्की याच्यामध्ये काळा बाजार होणार आहे आणि हे राज्य सरकारने बघायला हवं। कुठेतरी हा जो आनंदाचा शिधा ह्या आदिवासी बांधवांपर्यंत पोचणार की नाही पोचणार याची देखील चाचपणी गरजेचं आहे। कारण अन्न पुरवठा अधिकाऱ्यांनी याचं पूर्ण आकडेवारी ही जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात यावी। कारण ही जर आदिवासी जनता यांना आनंदाचा शिधा हा यांना माहिती देखील नसावा, यांच्यापर्यंत पोचणार कधी? आता जर जनसामान्यांना जर इथे माहितीच मिळत नाहीये तर आमच्या आदिवासी बांधवांना कधी मिळणार? याची कुठेतरी सरकारने चाचपणी करणं गरजेचं आहे। आणि हा आमच्या गोरगरीब जनता जे आदिवासी बांधव आहेत, त्या खरंच आदिवासी महिला जे राबतात आणि त्या लोकांना कुठेतरी हा गणेशोत्सवासाठी जी मी आनंदाची पर्वणी देतात, जो आनंदाचा शिधा देत आहे, तो वेळेवरती पोहोचणं फार गरजेचं आहे। आणि तुम्हाला विनंती करतो, आपण लवकरच पुरावा ही विनंती करतो। अजूनही काही नागरिक आपल्यासोबत आहेत। दादा, काय नाव तुमचं? काय सांगाल ह्या आनंदाच्या शिधाबाबत? राज्य सरकारनं घोषणा केलेली आहे, सर्वत्र गणपतीची गणेश उत्सवाची लगबग आहे, घराघरामध्ये सजावट सुरू आहे। गृहिणींपुढं कोणता प्रश्न आता उभा राहील की जर ऐन गणपती सुरू झाल्यानंतर हा शिधा मिळाला तर उपयोग होईल का? काय नाव तुमचं? माझं नाव अनिल कांबळे। 1 ते 1.5 महिन्यापूर्वी सरकारने घोषणा केली की आनंदाचा शिधा हा सर्वसामान्य नागरिकांना दिला जाईल आणि घोषणा करणे ही सोपी गोष्ट आहे, परंतु प्रत्येक घरामध्ये आनंदाचा शिधा पोचवणे ही कठीण गोष्ट आहे। परंतु सरकारने जर एखादी घोषणा केली तर तो शिधा ते व्यवस्थित पोचवू शकतात। आज रायगड जिल्ह्यामध्ये जवळजवळ आपले 21 गोडाऊन आहेत, परंतु 3 गोडाऊन पर्यंत जेमतेम 2 ते 3 वस्तू पोचलेल्या आहेत। मग तुम्ही सर्वसामान्य लोकांना ह्या वस्तू त्यांच्या घरपर्यंत पोचतील अशी व्यवस्था का करत नाहीत?
जर का पेण शहरामध्ये 5 गाड्या लागत असतील तर तिथे तुम्ही 10 गाड्या वापरा. अशा जवळजवळ 20 ते 125 गाड्या लागत असतील त्या गाड्या उपलब्ध करून तुम्ही जवळजवळ 8 ते 9 दिवस अगोदर सरकारी गोडाऊनमध्ये तो धान्य डंप करायला पाहिजे. ही प्रशासकीय जबाबदारी आहे, परंतु प्रशासकीय अधिकारी ती जबाबदारी अंगावर घेत नाहीत आणि मग सर्वसामान्य माणसाला ते वाऱ्यावर सोडतात. आज जर का 8 दिवसापूर्वी जर इथे धान्य जे आनंदाचा शिधा जो आहे तो जर जमा झाला असता तर तो रेशनिंगला कडे गेला असता. रेशनिंग झाल्याने ते वाटप करून आज प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आनंदाचा शिधा मिळाला असता आणि गणपती उत्सव हा आनंदच त्यांनी साजरा केला असता. परंतु तशी परिस्थिती रायगड जिल्ह्यामध्ये नाही. अत्यंत दुःखद. आणि कोकणामधला सर्वात आवडता सण जर लोकांचा असेल तर तो गणेश उत्सव. आणि गणेश उत्सवावर जर त्याच्यावर दुःखाची छाया असेल तर ती 2 दिवसामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न हा ह्या सरकारने राज्य सरकारने करायला पाहिजे अशी मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून राज्याकडे विनंती करतो. अजून काही महिला आहेत, तर महिलांना जे स्वयंपाकघरामध्ये ह्या सर्व पदार्थ बनवायचे असतात, हा जो शिधा येतोय त्याचा तो किती उपयोगी ठरतोय आणि आता जर ह्या वेळेचं जर मूल्यमापन केलं तर 2 दिवसावर गणेश उत्सव आलाय. काय सांगाल? काय नाव तुमचं आणि काय? माझं नाव गौरी पाटील. आनंदाच्या शिध्यामध्ये फक्त रव्याचंच वाटप केलेलं आहे. बाकीचं जे साहित्य आहे ते अजूनपर्यंत पोच झालेलं नाही आणि तो फक्त रवा आलेला आहे. तोही सुद्धा आज गृहिणींपर्यंत पोचला गेलेला नाही आहे, कारण ते पूर्ण किटच नाही आहे. त्यामुळे ते आज गृहिणींपर्यंत पोच झालेला नाही आहे आणि अवघ्या 2 दिवसांवरती गणेशोत्सव येऊन आलेला आहे. काय केलं पाहिजे? त्यांनी काय केलं पाहिजे? सरकारने काय केलं पाहिजे? सरकारने त्याची तरतूद केली पाहिजे. 1-1.5 महिना आधी जर त्यांनी घोषणा केली की गणेशोत्सवाच्या आधी तुम्हाला जर आनंदाचा शिधा मिळणार तर त्याच्यासाठी त्यांनी तशी तरतूद करायला हवी होती की तो गोरगरिबांपर्यंत कसा पोहोचला जाईल. डोंगरपाड्यावरती जी आज आदिवासी बांधव राहत आहेत त्या गृहिणींपर्यंत कसा पोहोचला जाईल याची त्यांनी आधी तरतूद करायला हवी होती. आता 2 दिवसावर गणेशोत्सव आहे, आता काय होणार आहे? एकूणच आपण बघतोय की सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये आनंदाच्या शिधाविषयी काय भूमिका आहे. राज्य सरकारनं घोषणा केली, मात्र ती घोषणा फोल ठरते का असा सवाल येथील जनतेच्या मनामध्ये आहे. गणेशोत्सव कोकणातला सर्वात लोकप्रिय असा सण आहे. तयारी देखील महिनाभरापासून सुरू आहे. मुंबई, ठाणे, पुणे उपनगर आणि शहरातील नागरिक देखील मोठ्या प्रमाणावर कोकणात आलीत. बंद घरांची कुलपं देखील उघडलेली आहेत. आता त्यांचे जे आल्यानंतर त्यांचा दिवस जो आहे तो साफसफाई असेल किंवा संपूर्ण सजावट आहे त्याच्यामध्ये जाणार आहे. त्यात हा आनंदाचा शिधा रेशन धान्य दुकानावर आल्यानंतर तो घेण्यासाठी जायला जो वेळ लागणार आहे किंवा हे केव्हा येईल याची देखील शाश्वती नसल्यानं नागरिकांनी याबाबत तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण.